कधीही तुम्ही सनस्क्रीन घेताय तर लुक फॉर अ ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन. आपल्याकडे आता ब्लू लाईट चे पण फिल्टर्स असलेले सनस्क्रीन्स आहेत. तर ब्लू लाईट इज जे लोक जास्त ज्यांना स्क्रीन एक्सपोजर आहे की काहीतरी मी लावलंय चेहऱ्यावर, हे मला दिसायला नकोय किंवा घाम जास्त येतो आणि मला लाईट हवंय, देन मग जे सिलिकॉन बेस्ड आहे किंवा मॅट फिनिश्ड आहे सनस्क्रीन, तर ते जास्त सूट होतं. ऑकवर्ड फील करू नका जस्ट बिकॉज की ते आपल्या प्रायव्हेट एरियाजमध्ये सुरू होतंय किंवा काय, पण कारण आपण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा हेजिटेट करतो, त्यामुळे ते वाढत जातं. आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण असते की जेव्हा आपल्याला एक संसर्गजन्य आजार आहे तर आपण त्याच्यासाठी लवकरात लवकर मदत घेतली पाहिजे. बऱ्याच गृहिणींना त्याला एक मेडिकल टर्म पण आहे, हाऊसवाईफ्स एक्झिमा म्हणून, की हातावरती हात कोरडे होणं, क्रॅक्स येणं आणि नंतर जाड जाड चट्टे हातावरती तयार होणं, हे बऱ्यापैकी बघितलं जातं. आणि स्पेशली उन्हामध्ये असं म्हटलं जातं की खूप आंबे खाल्ले की आंबे येतात चेहऱ्यावरती. नेमकं काय त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा शरीरावरती जे बॉडी ॲक्नेज येतात किंवा काय, त्याबद्दल काय सांग? जे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात त्याचं आणि आंब्याचं असंच काही रिलेशन नाही आहे. इट इज अ मिथ. ओके, सो तुम्ही जेवढे तुम्हाला आवडतात तेवढे आंबे खा. स्किन केअर रुटीनमध्ये 3 बेसिक गोष्टी मी सांगेल. एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन आणि एक माइल्ड हायड्रेटिंग फेस वॉश, एवढ्या 3 गोष्टी पुरेशा आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या सेगमेंटच्या नव्या कोरा एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत, पण उन्हाळा हा एक असा ऋतू आहे जो आपल्या सौंदर्यासमोर अनेक चॅलेंजेस उभं करतो. अनेक स्किन प्रॉब्लेम्स आम्हा प्रत्येकाला जाणवत असतात. तर या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आज आपण थेट एक्सपर्टकडनं जाणून घेणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत क्लिनिकल डर्मॅटोलॉजिस्ट आणि ॲस्थेटिक फिजिशियन डॉक्टर प्रियांका घुगे आव्हाड मॅम. मॅम, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मॅमचा अनुभव या क्षेत्रातला खूप आहे. गेले अनेक वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मुंबईतल्या नामांकित हॉस्पिटल बरोबर त्या संलग्न आहेत, त्यांच्याबरोबर काम करतायत, तिथे त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. त्यांचं लेप्रेसी, क्लिनिकल डर्मॅटोलॉजी, त्याचबरोबर कॉस्मॅटिक सर्जरी, अँटी एजिंग प्रोसिजर, अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये एक्सपर्टीज आहे. मॅम, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. थँक्यू सो मच. मॅम, आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न जो प्रत्येकाला पडतो, उन्हाळा आलेला आहे आणि स्किन प्रॉब्लेम्स डोकं वर काढतात. मग त्या रॅशेस असेल, ॲलर्जी असेल, कोणत्या प्रकारचे असे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे तुमच्याकडे पेशंट्स घेऊन येत आहेत आणि काय नेमकी त्याची प्रोसिजर आहे, कशा प्रकारे ट्रीटमेंट आहे? तर उन्हाळ्यामध्ये उष्णता आणि घाम हे 2 मेन कारणं असतात ज्याच्याने बरेचसे जे स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम्स यांची सुरुवात होते. तर अगदी सगळ्यात कॉमन म्हणायचं झालं तर रॅशेस येणं, खाज येणं, जळजळ होणं, घामोळ्या, स्पेशली जे आपल्या त्वचेवरचे जे बंद एरियाज असतात जिथे घाम साचतो, मानेवर, छातीवर, प्रायव्हेट एरियाजमध्ये, हे खूप कॉमनली बघायला मिळतं. त्यानंतर दुसरं आपण बघायला गेलो तर इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स जे आहेत, ज्याला कॉमनली नायटा म्हणतात, नायटा किंवा गच करणं, हे खूप वाढतात उन्हाळ्यामध्ये आणि खूप तीव्रतेने पसरतात सुद्धा. पण हे सगळ्या एज ग्रुपमध्ये? हो, अगदी सगळ्या एज ग्रुपमध्ये, लहान अगदी बाळांपासून तर एक 70-80, म्हणजे त्याला काही म्हणजे रेंजच नाही. येस. आणि पसरताना पण अगदी स्कॅल्प पासून तर पायाच्या नखांपर्यंत ते कुठेही पसरू शकतं. त्याचाच एक दुसरा प्रकार, एक वेगळ्या प्रकारचं फंगल इन्फेक्शन म्हणजे ज्याला शिबलं म्हणतो आपण, ते सुद्धा वाढतं. अच्छा. अदर दॅन दॅट, जे पिगमेंटेशन आहे उन्हामध्ये, तर स्किन टॅन होणे इथपासून तर वांग उठणे, वेगवेगळ्या प्रकारचे डाग येणे त्वचेवरती, सन ॲलर्जीज, हे प्रकारही वाढतात. बरं. येस. बाकी आपण जर बघायला गेलो तर जिकडे जास्त ऊन आहे आणि जास्त कोरडं वातावरण आहे तिकडे स्किन ड्राय होणं, परत मग खाज वगैरे, हे प्रकार हे त्वचेमध्ये इन जनरल हे ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स आपण म्हणू शकतो की वाढतात उन्हाळ्यामध्ये. राईट. जसं तुम्ही आता म्हणालात की आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या अवयवांवरती हे अशा ॲलर्जीज आणि वेगवेगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणवतात, तसं आपलं केस आहेत आणि केसांच्या खाली पण आपली त्वचाच आहे, स्कॅल्प ज्याला आपण म्हणतो. त्याबाबत काय काय प्रॉब्लेम्स घेऊन पेशंट तुमच्याकडे येतात? तर स्कॅल्पमध्ये मेनली काय होतं, खाज येणं किंवा त्वचा स्कॅल्प जास्त तेलकट होणं, हे प्रकार वाढतात.
केस पण कोरडे होणं, मध्येच तुटणं किंवा फ्रिझी हेअर ज्याला आपण म्हणतो ते प्रकार वाढतात. आणि इन्फेक्शन जसं आपण फंगल इन्फेक्शन्स बघितले स्किनमध्ये, तसं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात ज्याच्यामध्ये पस तयार होतो, तर ते जे हेअरी एरियाज आहेत आपले, म्हणजे डोक्याचा एरिया झाला, अंडरआर्म झाले, प्रायव्हेट एरियाज झाले, तर त्याचंही प्रमाण वाढलेलं दिसून येतं. बरं, आता आपण आपलं जे डिस्कशन झालं त्यामध्ये तुम्ही 2-3 असे शब्द वापरले जे सामान्य माणसांना परिचयाचे आहेत, म्हणजे गचकरण, नायटा किंवा या ज्या ॲलर्जीज होतात, फंगल इन्फेक्शन जे मी म्हटलं. बरोबर. काय नेमकं याच्यामध्ये फरक आहे आणि ते मला झालंय हे कसं एखाद्याने ओळखलं पाहिजे? तर जे गचकर्ण आहे किंवा नायटा आहे, तर फंगस म्हणजे बेसिकली बुरशीचा प्रकार आहे. आणि आपल्या त्वचेचे जे वरचे लेयर्स असतात, ज्याला एपिडर्मिस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो वाढतो आणि त्याच्यातून तो त्रास निर्माण होतो. तर ते एकाच आजाराची वेगवेगळे नावं आहेत, गचकर्ण, नायटा किंवा खरूज आपण म्हणतो. आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे कसं की ते एक लाल चट्टा म्हणून त्याची सुरुवात होते. खाज अतिशय असते, पेशंट खूप अनकम्फर्टेबल असतो आणि खूप तीव्रतेने तो पसरतो. म्हणजे अगदी 10-15 दिवसात एक छोटासा जर पॅच असेल, से वाटाण्या एवढा, तर त्याचं कॉइन शेप्ड आणि असं गोल गोल फॉर्ममध्ये तो वाढत जातो. त्याच्यामुळे त्याला रिंगवर्म पण म्हटलं जातं. राईट. अँड परत जिथे घाम जास्त साचतो, जिथे हवा लागत नाही, असे जे एरियाज आहे आपले, तर प्रायव्हेट पार्ट्स जे आहे ते सगळ्यात कॉमन आहे जिथे त्याची सुरुवात होते. आणि लोक याबद्दल बोलायला लाजतात सुद्धा. हो, बरोबर. कारण ते थोडंसं ऑकवर्ड फील करतात सांगायला, हेल्प घ्यायला. आणि मग घरगुती इलाज टू सी काही त्याच्यामध्ये फरक पडतोय का, त्या प्रोसेसमध्ये ते वाढतं आणि मग ते बाकी वरती खाली कुठेही कितीही ते पसरू शकतं. पण मग या कुठली अशी लेवल आहे की ज्या वेळेस एखाद्याने विचार केला पाहिजे की नाही आता डॉक्टरकडे जायची वेळ आली आहे या पर्टिक्युलर फंगल इन्फेक्शन्समध्ये? हो, तर सुरुवातीला जेव्हा तो पॅच से एक कॉइन शेप्ड जरी असेल किंवा थोडासा मोठा आणि खाज आहे जी कमी होतच नाहीये आणि त्या पॅचची साईज पण वाढतेच आहे ग्रॅज्युअली, तर तेव्हा यू शुड टेक हेल्प. कारण मग कसं आहे की ती ट्रीटमेंट पण मग शॉर्ट असते, पटकन इलाज होतो, पेशंटही पटकन बरा होतो. खरं. येस. पण मग एकदा बरं झालं तर पुन्हा होण्याची शक्यता असते का, किंवा त्यासाठी काय काळजी घेतो आपण? मग काळजीमध्ये हे बघ, काळजीमध्ये बेसिक हायजीन आपण एवढंच करू शकतो. पण हा कसा संसर्गजन्य आजार आहे, बरं, तर आपण कितीही काळजी घेतली, तुम्ही जर क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येताय दुसऱ्या एखाद्या पेशंटच्या, तर तुम्हाला ते व्हायचे चान्सेस असतात. अच्छा. कारण आणि तो खूप रॅपिडली पसरतो, खूप तीव्रतेने पसरतो. सो बेसिक हायजीन एक त्याचा सप्लिमेंटरी रोल आपण म्हणू शकतो की लगेच नाही होणार किंवा तेवढ्या तीव्रतेने नाही होणार, बट एक पेशंट आपल्या आसपास असेल किंवा घरामध्ये पेशंट असेल तर आपल्याला व्हायचे चान्सेस हे असतातच. म्हणजे मग स्वतःचा वेगळा टॉवेल असणं किंवा ह्या बेसिक गोष्टींची तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या ज्या गोष्टी आहे, पर्सनल गोष्टी किंवा आपलं बेड शेअर न करणं, टॉवेल शेअर न करणं, या गोष्टी आपण एक रेग्युलर बेसिसवर फॉलो खरं आहे. कारण या गोष्टी आपण सर्रास करत असतो आणि मग आपल्याला कळतच नाही याची नेमकी रूट कॉज काय आहे, कशामुळे हे पसरतंय. हो, खरं. तर पुढचा प्रत्येक तरुणीला किंवा प्रत्येक स्त्रीला, आपण जेंडरला बाजूला ठेवूया, पुरुषांना सुद्धा हा एक प्रश्न असतो की आपण सूर्यात गेल्यानंतर सूर्याकडनं जे UV रेज येत असतात त्याच्यामुळे स्किन डलनेस किंवा टॅनिंग किंवा ज्याला वांग येणं, जो तुम्ही शब्द उच्चारला, डाग येतात, काय नेमकं यामध्ये फरक आहे? नेमके हे का गोष्टी होत असतात आणि मग ह्याच्यावरती काय उपाय आहेत आपल्या डर्मॅटॉलॉजिस्ट? UV रेज जे आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, सो ते स्किनला थोडं प्रमाणात इजा पोहोचवतात आणि त्या इजापासून वाचण्यासाठी आपल्या त्वचेमध्ये जे मेलॅनिन असतं, ज्याने आपल्या त्वचेला रंग जो असतो आपला मूलभूत, इट इज बिकॉज ऑफ मेलॅनिन, तर त्याचं प्रमाण वाढतं ॲज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स की त्या UV रेडिएशन पासून आपल्या त्वचेला वाचवण्यासाठी. तर ते मेलॅनिन वाढल्यामुळे त्याला आपण टॅनिंग असं म्हणतो. तर उन्हाळ्याच्या दिवसात ऊन जास्त असल्याने, तीव्र असल्याने टॅनिंग, डलनेस हे प्रकार जास्त दिसून येतात. आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे जसं वांग आहे
किंवा अजून एक डागांचे प्रकार असतात ज्याला फ्रेकल्स म्हणतात. तर ते असे ब्राऊन कलरचे छोटे छोटे डॉट्स म्हणून किंवा वांग जसं आपण बघितलंय तर चेहऱ्याचा जो बाहेरचा भाग असतो, गालाचा हा भाग झाला किंवा नाकाचा वरचा भाग, फोरहेड झालं, तर तिथे जास्त तीव्र ऊन लागल्याने तिथे ते पॅचेस तयार होतात. आणि ते जेवढं ऊन लागेल तेवढे ते वाढतात आणि तेवढे ते डीप होतात. तर ते वांग आहे. पण मग त्याच्यावरती असा परमनंट इलाज असतो का, की कालांतरानं ते पुन्हा होऊ शकतात? खरं सांगायचं तर वांग आपण पूर्णपणे घालवू शकत नाही. अच्छा. जे पण आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स पण आहे, एकदा कोणाला वांग सुरू झालं किंवा टेंडन्सी असेल, आपण त्याला कंट्रोल करू शकतो, लाईट करू शकतो, मेंटेन करू शकतो, पण पूर्णपणे त्याला क्लिअर करू शकत नाही. आणि वांगचं कसं आहे की ऊन तर आहेच, उन्हासोबत बाकीही कारणं आहेत. एक आहे अनुवंशिकता. तर घरामध्ये जनरली आईला, बहिणीला, आत्याला किंवा मावशीला थोडाफार कुठेतरी हिस्ट्री असते. आणि तिसरं म्हणजे की हॉर्मोनल चेंजेस. तर बऱ्याच बायकांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये ट्रिगर होतं वांग. आणि मग काही पर्सेंटेजमध्ये डिलिव्हरी नंतर ते जातंही, बट मेजॉरिटी पर्सेंटेजमध्ये डिलिव्हरी नंतर सुद्धा ते राहतं आणि ते परमनंटली राहतं. सो हॉर्मोनल चेंजेस आणि अनुवंशिकता आपण कंट्रोल करू शकत नाही. ऊन थोड्या प्रमाणात करू शकतो. सो त्याला पूर्णपणे आपण घालवू शकत नाही. किंवा जरी इफ वी गेट गुड कंट्रोल ते कधीही परत येऊ शकतं. पण मग त्याच्यासाठी आपण आधीपासूनच तयारी काही करू नाही शकत का, म्हणजे प्रोटेक्शनसाठी? सो आधीपासून तयारी म्हणजे इज युअर सनस्क्रीन, जे की अतिशय महत्वाचं आहे. त्याची जर तुम्हाला कमी वयात तुम्ही सवय लावली यूज करायला तर ते तुमच्या त्वचेसाठी इन जनरल खूप चांगली इन्व्हेस्टमेंट मी म्हणेन. आता तुम्ही सनस्क्रीनचा उल्लेख केला, पुढचा प्रश्न त्यालाच जोडून आहे. बरेचदा लोक काय करतात की सध्या युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवरती जे ट्रेंडिंग आहेत, वेगवेगळे इन्फ्लुएन्सर प्रोडक्ट ट्राय करत असतात आणि कुठलाही विचार न करता आपण ते प्रोडक्ट घेतो, बिकॉज आपण इन्फ्लुएन्स होतो आणि ते आपण चेहऱ्याला लावतो. बरेचदा आपल्याला ते सूट पण होत नाही आणि त्याचा काहीतरी चुकीचा परिणाम आपल्या त्वचेवरती होत असतो, स्पेशली चेहऱ्यावरती. करेक्ट. जो आपला सगळंच आपली पर्सनॅलिटी सांगत असतो. मग अशा वेळेस कशा प्रकारे एखादा सनस्क्रीन आपण निवडलं पाहिजे, काय त्याची प्रोसिजर असली पाहिजे आणि ते सनस्क्रीन लावण्याची पद्धत काय योग्य ती? बरोबर. तर जसं मी बोलली, युव्ही रेडिएशन जे असतं, 2 प्रकारचे युव्ही रेडिएशन्स असतात, UVA आणि UVB. तर कधीही तुम्ही सनस्क्रीन घेताय तर लुक फॉर अ ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यामध्ये UVA आणि UVB दोन्ही फिल्टर्स असतात आणि एक SPF जे असतं, सन प्रोटेक्शन फॅक्टर, की त्या सनस्क्रीनची किती आपण म्हणू शकतो, एकदम कॉमनली बोलायचं तर की त्याची किती कुवत आहे तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करण्यामध्ये. तर 30 SPF च्या पुढे 30 SPF डे टू डे बेसिसवर तेवढं पुरेसं आहे. अगदी उन्हाळ्याच्या दिवसात तुमचं बाहेरचं काम आहे, फील्ड वर्क आहे किंवा जास्त फिरायचं काम आहे किंवा तुम्ही वेकेशनवर चाललात, बीचवर आहात, ट्रेकिंगला, जेव्हा जास्त एक्सपोजर आहे तर तुम्ही SPF 50चं सनस्क्रीन चूज करू शकता. आपल्याकडे आता ब्लू लाईट चे पण फिल्टर्स असलेले सनस्क्रीन्स आहेत. तर ब्लू लाईट इज जे लोक जास्त ज्यांना स्क्रीन एक्सपोजर आहे, ऑफिस वर्क आहे, स्क्रीन एक्सपोजर आहे, सो त्यातून पण निघणारं जे रेडिएशन असतं त्याने सुद्धा स्किनचे पिगमेंटेशन आणि बाकी हे प्रकार वगैरे सुरू होऊ शकतात. सो त्या सेट ऑफ पॉप्युलेशननी दे कॅन चूज अ सनस्क्रीन की ब्रॉड स्पेक्ट्रम अँड विथ ब्लू लाईट फिल्टर्स. आणि जसं सूट होणं, जे तू विचारलंस, तर हे बघ, ॲलर्जी हा कॉन्सेप्ट असा आहे ना की आपण नॉर्मली प्रेडिक्ट नाही करू शकत की एखाद्या व्यक्तीला होईल की नाही होणार. तर त्याच्यामध्ये जे मेडिकेटेड सनस्क्रीन्स आहे जे आम्ही रेकमेंड करतो, दे आर जनरली सेफ, कारण त्याचे स्टडीज असतात, त्याचे जे त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते त्याचा अभ्यास झालेला असतो. सो दॅट. आणि अजून 2 प्रकार आय टेल यू सनस्क्रीनचे जे आहे, केमिकल आणि फिजिकल. तर केमिकल सनस्क्रीन्स असतात जे की तुमचं जे UV रेडिएशन आहे त्याला ॲब्झॉर्ब करून एक प्रोसेस तयार होते आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात ते. सो आणि फिजिकल सनस्क्रीन्स असतात जे की आपण लावल्यावर दे फॉर्म लाईक अ लेअर ऑन द स्किन
तर उन्हाच्या आणि तुमच्या त्वचेच्या मधलं बॅरियर. सो त्यातल्या त्यात जी फिजिकल सनस्क्रीन्स आहे त्याच्यामध्ये ॲलर्जीचं प्रमाण अतिशय कमी आहे. आपण लहान मुलांना, अगदी बाळांना सुद्धा, ज्यांना काही आहे त्वचेचे कंडिशन्स, जिथे उन्हापासून त्रास होतो, तर तितक्या लहान पॉप्युलेशनमध्ये पण आपण फिजिकल सनस्क्रीन रेकमेंड करतो. बरं. येस. पण स्किन मध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप असतात, जसं ऑइली स्किन आहे, ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे, त्यावरती सुद्धा ठरतं का की सनस्क्रीन कुठलं लावलं पाहिजे? कारण आजकाल जेल फॉर्म मध्ये पण आलेलं आहे, क्रीम फॉर्म मध्ये आहे, आणि ते मॅट फिनिश देणारं सिलिकॉन बेस सुद्धा सनस्क्रीन आहे. हो. मग त्या लोकांनी कसं निवडायचं? तर जिथे ड्राय स्किन आहे आणि तिथे मग जे हायड्रेटिंग बेस आहे, क्रीम बेस आहे, तो यूज होतो, त्याचा उपयोग होतो. जिथे ऑइली स्किन आहे तिथे जे जेल बेस सनस्क्रीन्स आहे, तर पेशंट ते जेल बेस सनस्क्रीन्सने जास्त कम्फर्टेबल असतो. ऑइली स्किन, पिंपल्स ज्यांना जास्त टेंडन्सी आहे, आणि जे सिलिकॉन बेस्ड आहे, सिलिकॉन बेस्ड बऱ्यापैकी फिजिकल सनस्क्रीन्स असतात. तर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे, ज्यांना एक म्हणजे हे नको आहे की काहीतरी मी लावलंय चेहऱ्यावर, हे मला दिसायला नको आहे, किंवा घाम जास्त येतो आणि मला लाईट हवंय, देन मग जे सिलिकॉन बेस्ड आहे किंवा मॅट फिनिश्ड आहे सनस्क्रीन, तर ते जास्त सूट होतात. बरं. आता आपण पुन्हा थोडं ॲलर्जीज कडे आपल्या वळूया. बरेचदा आता एखाद्याला फंगल इन्फेक्शन झालं किंवा मला गचकरण झालंय, हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा हे मी कसं बोलू किंवा ह्याची ट्रीटमेंट घ्यायला लोक घाबरतात, किंवा नेमकं मी कोणाकडे जाऊन याबाबत बोललं पाहिजे. लोकांमध्ये बरेचदा अवेअरनेस नसतो. मग अशा वेळेस त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, आणि तुमच्याकडे ते आल्यानंतर कशा प्रकारे त्यांची ट्रीटमेंट सुरुवातीपासून केली जाते? बरं, याच्यात मी सगळ्यात आधी बोलेल की तुम्ही हेजिटेट करू नका, ऑकवर्ड फील करू नका, जस्ट बिकॉज की ते आपल्या प्रायव्हेट एरियाजमध्ये सुरू होतंय किंवा काय. पण कारण आपण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा हेजिटेट करतो, त्यामुळे ते वाढत जातं. आपल्यातही वाढतं, आपल्याकडून ते आपल्या कुटुंबातल्या बाकी लोकांना पसरतं. आपण जेव्हा बाहेर प्रवास करतो जास्त गर्दीच्या ठिकाणी, तर ते इतरही लोकांना होऊ शकतं. तर ते आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण असते की जेव्हा आपल्याला एक संसर्गजन्य आजार आहे, तर आपण त्याच्यासाठी लवकरात लवकर मदत घेतली पाहिजे. सो तुम्ही जेवढी लवकर त्याच्यासाठी मेडिकल हेल्प घ्याल, तेवढं ते पटकन बरं होतं. सो तुमच्या फॅमिली मेंबर्सशी तुम्ही कम्युनिकेट करा, किंवा तुमचे डॉक्टर्स असतील, फॅमिली डॉक्टर्स, ज्यांच्याबरोबर आपण बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतो, तिथे जाऊन तुम्ही हेल्प घेऊ शकता. बट येस, की ते कमी असतानाच हेल्प घेतलेली बेटर आहे. खरंय. आता आपण वर्किंग वुमन, जास्त आपल्याला एक्सपोजर असतं बाहेरच्या जगाचं, किंवा आपण बजनी सुद्धा आपल्याला ना बरेचदा स्किन केअर बद्दल आपण बोलून जातो की अरे मी हे वापरते, तूही ते वापर वगैरे. पण आपला बराच असा क्राऊड आहे जो गृहिणी आहे. तर या गृहिणींमध्ये बरेचदा कामामध्ये त्या असतात, कामाचा व्याप असतो, त्यामुळे स्वतःकडे, स्वतःच्या त्वचेकडे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं. बरेचदा पाण्याची कामं खूप जास्त असतात, त्यामुळे पायामध्ये चिखल्या वगैरे असा पण जो प्रकार आहे, जो खूप त्यांना जाणवत असतो. मग त्यांनी कशी आपल्या चेहऱ्याची आणि त्याचबरोबर शरीराच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे? काय स्किन केअर फॉलो केलं पाहिजे? सो गृहिणींचं तर आहेच की ते त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत जोपर्यंत तो आजार बऱ्यापैकी वाढलेला नसतो. सो याच्यामध्ये टिप्सपेक्षा अवेअरनेस हे मी सांगेल की कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चट्टा आहे, खाज आहे, डाग आहे जो बरा होत नाहीये, एखादी जखम आहे जी भरत नाहीये, किंवा गाठ आहे, तर ते सुरुवातीलाच किंवा ते छोटं असतानाच तुम्ही एक तर तुमच्या घरामध्ये कम्युनिकेट करा की मला असा असा त्रास होतोय, किंवा तुम्ही लवकर म्हणजे इनिशियल स्टेजमध्येच तुम्ही मेडिकल हेल्प घ्या त्याच्यासाठी. तर तेच अगेन मी तेच बोलेल की आपण त्याला लवकर त्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि टिप्समध्ये जसं आता गृहिणी जे असतात त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. घाम येणं, सारखं सारखं हात धुणं, हे प्रकार दिवसभर ऑलमोस्ट चालू असतात गॅसमुळे. एक्झॅक्टली, ते हीटमुळे. तर परत नायटा हा प्रकार जो आपण सुरुवातीला बोललो, तो भरपूर बघितला जातो. त्यात तो प्रायव्हेट एरियाजमध्ये सुरू झाल्याने त्यांना अजून ऑकवर्ड होतं बोलायला. सो लवकर हेल्प घेऊन आणि थोडंसं आहे ना, हे ऑकवर्डनेस वगैरे थोडंसं बाजूला ठेवून, कारण ते जेवढं ऑकवर्डनेसनी ते म्हणजे लपून ठेवतील किंवा नाही सांगणार, तेवढा तो आजार अजून वाढणार. आणि हात धुवायचं जे तुम्ही बोललात की त्यांनी बऱ्याच गृहिणींना
त्याला एक मेडिकल टर्म पण आहे, हाऊसवाईफ्स एक्झिमा म्हणून, की हातावरती हात कोरडे होणं, क्रॅक्स येणं आणि नंतर जाड जाड चट्टे हातावरती तयार होणं, हे बऱ्यापैकी बघितलं जातं. तर गृहिणींमध्ये एक कॉमन सवय असते की काम करताना थोडं काही झालं की हात धू, थोडं काही झालं इकडे तिकडे हात लावला, भाजी कापली, हे ते. सो अवॉइड दॅट. मी माझ्या पेशंट्सला सांगते की तुम्ही एक कपडा ठेवा जवळ, तुमचं सगळं काम होईपर्यंत त्याला पुसत राहा आणि एकदाच आवरल्यावर गो अँड वॉश युअर हँड्स. बरोबर. तर ते पाण्याचं एक्सपोजर टाळलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये लूज कॉटनचे कपडे हे यूज करा, थोडंसं हवेशीर वातावरणात काम करा, तर त्याने पण बऱ्यापैकी हेल्प होते. आता जसं तुम्ही बोललात, बरेचदा ना बायका, विशेषतः वयस्कर बायका अजूनही साड्या नेसतात किंवा अजूनही घरामध्येही त्यांची ती एक पद्धत असते, ती फॉलो केली जाते. बरेचदा उन्हाळ्यामध्ये ना या गोष्टींचा खूप जास्त त्रास त्यांना जाणवतो. म्हणजे अगदी माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या आजीला पायाला चिखला येणं किंवा जिथे ती साडी बांधते तिकडे तिला पुरळ येणं, असे प्रकार पण खूप जाणवतात. मग अशा वेळेस काय आपण त्यांना सजेस्ट करू? अशा वेळेस मी त्यांना काउन्सिलच करते की तुम्ही जेव्हा घरी आहात तेव्हा तुम्ही जरा सुटसुटीत कपडे घाला. ते जेव्हा साडी घालतात बायका, तर ते एका ठिकाणी प्रेशर येऊन येऊन ते पुरण येणं, चट्टे येणं, तिथे खाज येणं, हे खूप कॉमन आहे. किंवा ऍटलीस्ट रात्री झोपताना तरी तुम्ही साडी अवॉइड करा आणि गाऊन घाला, मोकळे कपडे घाला. आणि त्याच्यासाठी थोडा फॅमिलीकडून सपोर्ट पण इम्पॉर्टंट आहे. जसं आपण बोलत होतो की हे बुरशीजन्य आजार आहेत किंवा वेगवेगळी तुम्ही नावं घेतली, गजकरण आहे, नायटा आहे, तर हे संसर्गजन्य आजार आहे. मग यावेळेस जे आपण आधी सुद्धा म्हटलं, मला पुन्हा एकदा ते डिटेलमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की काय आपण काळजी घेतली पाहिजे की ती गोष्ट माझ्या बाळाला किंवा माझ्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला पसरू नये. कारण आईला जर झालं असेल आणि बाळ अगदीच छोटं असेल तर ते तिच्याकडेच असतं आणि लहान मुलांची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते. मग अशा वेळेस सेन्सिटिव्ह स्किन किंवा लहान बाळांच्या त्वचेसाठी काय नेमकी आपण काळजी घेऊया? जेव्हा आई आणि लहान बाळाचं आपण बोलतोय तर ते कॉन्टॅक्ट तसं अवॉइड करणं हे शक्य नसतं. खरंय. तर लहान बाळांना खूप चान्सेस असतात की ते फंगल इन्फेक्शन किंवा नायटा लहान बाळांमध्ये पण दिसून येतो. पण तेच आहे की त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शेअर करू नका. त्याच्यामध्ये सपोज काही तुम्हाला दिसलं, एनी डाऊटफुल पॅच किंवा तो असा जास्त इरिटेबल आहे, रडतोय, सारखा एका ठिकाणी हात लावतोय, तर त्याच्यासाठी पण तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याची ट्रीटमेंट करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माहिती आहे, तुम्हाला स्वतःला जर असं काही आहे डाऊटफुल, तर अगेन सीक हेल्प अर्ली, म्हणजे तो स्प्रेड नाही होणार. कारण बाकीच्या गोष्टी ज्या आपण आधी पण बोललो की टॉवेल वेगळं ठेवणं वगैरे वगैरे प्रकार, हे सेकंडरी रोल आहे त्याचा, सप्लिमेंटरी. ते तुम्हाला 100% प्रोटेक्ट नाही करू शकत या आजारांपासून. आता सोशल मीडियाचा जो काही आपल्यावरती परिणाम होतोय किंवा आपण जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर वगैरे असतो, तेव्हा ना आपण बरेच होम रेमेडियल्स आणि घरगुती काही गोष्टी ज्याच्याने आपला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स बरे होणार, असे अमुक एक फेस पॅक किंवा काय, असं आपण सर्रास करतो. पण बरेचदा ते प्रत्येकाला सूट होतं असं नाही. मग अशा वेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे? कारण थोडीशी एक भीती लोकांच्या मनात असते की अरे स्पेशालिस्टकडे आपण जाणार, मग त्याचा खर्च काय, आपले पैसे वाया जातील की काय, अशी भीती किंवा असा कुठे ना कुठेतरी गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो. त्याबद्दल तुम्ही काय बोला? कसं आहे, घरगुती जे उपाय आहेत म्हणजे स्किन हेल्दी ग्लोईंग ठेवणं इथपासून तर एखाद्या स्किन रॅशवरती घरगुती काहीतरी इलाज करणं, याचे आपल्याकडे ना ठोस पुरावे किंवा आपल्याकडे स्टडीज नाही आहे. तर त्यातल्या काही गोष्टी यांची मदतही होते. पण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, तर कोण कसं रिॲक्ट करेल, कोणाला कशी ॲलर्जी होईल, हे पण आपल्याला सांगता येत नाही. सो एक लिमिट पर्यंत स्टील आय से की तुम्ही ते ट्राय करू शकता. पण तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की याचा उपयोग होत नाहीये किंवा याने आपल्याला वेगळंच काहीतरी त्रास होतोय, की जास्तच खाज सुटते किंवा जास्तच रॅशेस वाढताय, तर प्लीज गो अँड सी अ स्पेशलिस्ट. दुसरं मुद्दा जे तुम्ही मेन्शन केला की पैसे वाया जाणं किंवा खर्च होणं, त्याच्याबद्दल माझा पर्स्पेक्टिव्ह आय विल टेल यू की काय होतं आपल्याकडे, डॉक्टर आणि सेवा हे सॉर्ट ऑफ अ समीकरण आहे. तेव्हा जेव्हा त्या डॉक्टरची फीस थोडीशी हायर साईडला असते, तर ते वायफळ खर्च,
किंवा वाया जाणं किंवा डॉक्टर लुटतात, हे म्हणजे ही फिलिंग येते. आणि ही बाहेरच नाही, हे माझ्या घरातले लोक सुद्धा असाच विचार करतात की कशाला जायचं, कशाला एवढे पैसे द्यायचे, किंवा 5 मिनिटाचे ते डॉक्टर बाबा 1000 रुपये घेतात, की हे विचार येणं. पण ते का आहे, कारण एक डॉक्टर आणि सेवा हे आपण समीकरण जोडलेलं आहे. आपला माइंडसेट तसा आहे. आपण जर दुसरं प्रोफेशनल हेल्प घेतली, एखाद्या वकिलाकडून किंवा आर्किटेक्टकडून, तर आपल्याला ही फिलिंग येत नाही. आपल्याला हा विचार येतो की हा त्याची मेहनत आहे त्याच्या मागे, तो डिझर्व करतो, रिझल्ट हवा आहे. एक्झॅक्टली. पण इथे तो स्पेशलिस्ट जे तुमचा आजार एक 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याचं निदान करतो आणि त्याची ट्रीटमेंट, त्याचा उपचारही तो उत्तमरित्या आणि बरोबर करू शकतो, त्याला तिथे येईपर्यंत एक 12 ते 15 वर्षाचा अभ्यास लागलाय. त्यांनी तेवढे वर्ष खर्च केलेत आणि तो अभ्यास पण साधा सुद्धा नसतो. त्याच्यामध्ये बरंच मानसिक आणि शारीरिक तणाव असतो तेवढ्या फेजमध्ये. सो त्याची जी एक फी आहे ते दॅट इज द व्हॅल्यू, किंवा त्याचा एक तो मोबदला आहे की तुमची मदत होते त्याच्या नॉलेजच्या थ्रू, त्याच्या एक्सपर्टीजच्या थ्रू. सो तो वाया जातोय पैसा वगैरे असं विचार प्लीज करू नका. आणि त्याचबरोबरीने दुसरी गोष्ट म्हणजे जे सेट ऑफ पॉप्युलेशन आहे ज्यांच्यासाठी प्रायव्हेट सेक्टरमधली फी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समधली फी ही अतिशय जास्त आहे. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये त्वचेचे जे विभाग आहेत ते खूप चांगले आहेत. म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आहेत, अगेन व्हेरी गुड स्किन डिपार्टमेंट्स वी हॅव. प्लस मेडिकल ट्रस्ट्स आहेत, बऱ्यापैकी असतात, खूप चांगले डॉक्टर्स जातात तिथे. तर तिथे अतिशय माफिक दरामध्ये खूप चांगली तुम्हाला जी मेडिकल केअर मिळते. तर तुम्हाला जे सूट होतं टेक हेल्प फ्रॉम देअर, पण वेळेत घ्या. खरंय. तर मॅम, बरेचदा असं होतं की तरुण वयामध्ये वगैरे आपला चेहरा जो आहे तो खूप पिंपलनी भरलेला असतो. बरेचदा त्याच्यामध्ये पस वगैरे सुद्धा होतो आणि त्यानंतर सुद्धा बरेचदा कुठल्याही वयामध्ये हा प्रकार जास्त जाणवतो. आणि स्पेशली उन्हामध्ये असं म्हटलं जातं की खूप आंबे खाल्ले की आंबे येतात चेहऱ्यावरती. नेमकं काय त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा शरीरावरती जे बॉडी ॲक्नेज येतात किंवा काय, त्याबद्दल काय सांगाल? बरं, जे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात त्याचं आणि आंब्याचं असंच काही रिलेशन नाही आहे. इट इज अ मिथ. ओके, सो तुम्ही जेवढे तुम्हाला आवडतात तेवढे आंबे खा. सो कुठलंही डर्मेटॉलॉजिस्ट विल नॉट रिस्ट्रिक्ट यू. ओके, पिंपल्स नॉर्मली आहे ना ते त्याचे हॉर्मोनल कॉजेस असतात. बाकी मग धूळ, पॉल्युशन किंवा चुकीचे प्रॉडक्ट्स स्किनवर वापरणं, फॅमिलीमध्ये टेंडन्सी असते ॲक्नेची, तर त्याच्यामुळे ते येतात. बॉडी ॲक्ने, येस, बॉडी ॲक्ने उन्हाशी आणि घामाशी थोडं रिलेटेड असतात. सो उन्हाळ्यामध्ये घाम साचणं आणि आपण पाठीचा छातीचा एरिया आपला नॉर्मली कवर्ड असतो, क्लोज्ड असतो. सो बॉडी ॲक्ने हे वाढल्याचं आढळतं उन्हाळ्यामध्ये. हीट बॉईल्स जे तुम्ही बोललात, तर हीट बॉईल्स म्हणजे काय की त्या पुळ्यांमध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं, पस तयार होतो आणि ते वाढत जातं, त्याची साईज वाढते आणि ते मग दुखायला लागतं, लाल होतं, त्याला आपण हीट बॉईल्स म्हणतो. तर त्याची पण प्रोसेस तिथूनच सुरू होते की उष्णता, घाम, ते पिंपल्स येणं, पिंपल्स किंवा फोड येणं आणि त्याची साईज वाढणं. मग आपण कशी ह्याची ट्रीटमेंट केली पाहिजे? म्हणजे घरगुती बरेचदा आपण उपाय करतो, चंदनाची पावडर वगैरे लावण्यापासून, पण एक्सपर्ट कशा प्रकारे या गोष्टीकडे पाहतात आणि ट्रीटमेंट होते? सी, एक्सपर्ट वाईज जर तू विचारशील तर लिमिटेड असतील बॉईल्स, तर जे अँटीबायोटिक क्रीम्स असतात त्यांनी बरीच मदत होते. ओरल अँटीबायोटिक गोळ्या वगैरे याची गरज पडत नाही. पण जर तो फोड नाही बरा होते किंवा त्याचं लाईक इफ दे आर मल्टिपल नंबर वाढताय, तर मग आपल्याला गोळ्यांची वगैरेही गरज पडते. अँड एक उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं, लूज कपडे घालणं, घरात कुठलीही तुमची पावडर असेल तर ते जरा 1-2दा पाठीवर, छातीवर वापरणं, ज्याने की तो घाम जो असतो तो शोषला जातो. दीज थिंग्स आर लिटल बिट हेल्पफुल. ओके. आणि बरेचदा जेव्हा मेडिकेशन केलं जातं तेव्हा एक्सपर्टकडे गेल्यानंतर खूप आपल्याकडे एक जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते दिले जातात. बरेचदा ते थोडेसे खर्चिक लोकांना वाटतात.
मग दुसऱ्यांदा पुन्हा डॉक्टरकडे कसं जायचं, थोडासा विचार सर्वसामान्य माणसं करतात. मग त्यावेळेस असं काही असतं का की सेकंड टाइम जर बऱ्यापैकी रिकव्हर झालं तर मग त्यात थोडेफार बदल? हो, डेफिनेटली. त्याला ऑप्शन? डेफिनेटली. सी, जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम घेऊन जाताय, सपोज काही ॲलर्जी आहे तुम्हाला, इन्फेक्शन आहे, तर त्याचे मल्टिपल एस्पेक्ट्स असतात. तर ते प्रत्येक गोष्टीला टार्गेट करून ते एक औषध दिलं जातं तुम्हाला. पण जसा जसा कंट्रोल येतो, जसं आपण एखादी रॅश किंवा ॲलर्जी जसं यू मेन्शन्ड आपण बघूया, तर 15-20 दिवसात तुमचं एक ट्रीटमेंट सुरू झाली की त्या रॅशचा लालसरपणा गेलेला असतो, त्याची खाज गेलेली असते, तर तुमचे अर्धे औषधं तिथेच बंद होऊन जातात. आणि तसं जसं तुमचा कोर्स कम्प्लीट होतो, तुमचा तो खर्चही कमी होतो आणि औषधांची संख्या पण कमी होते. तर मग त्याच्यावरती जेव्हा आपण सेकंड टाइम येतो आणि आपण बऱ्यापैकी रिकव्हर झालेलो असतो, तेव्हा मग असे कुठले प्रोडक्ट आहेत का की जे ॲज अ डर्मॅटोलॉजिस्ट तुम्ही सजेस्ट करता की ते तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असलंच पाहिजे? जसं तुम्ही आधी सनस्क्रीनचा उल्लेख केला. हो, स्किन केअर रुटीनमध्ये 3 बेसिक गोष्टी मी सांगेल. एक आहे सनस्क्रीन, जे भरपूर महत्वाचं आहे. दुसरं आहे मॉइश्चरायझर. परत तुमची ड्राय स्किन असेल तर आपल्याकडे जास्त हायड्रेटिंग मॉइश्चरायझर्स पण असतात, आणि ऑइली असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर्स असतात, जे की दे आर लाईट मॉइश्चरायझिंग. तर एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन आणि एक माइल्ड हायड्रेटिंग फेस वॉश, एवढ्या 3 गोष्टी पुरेशा आहेत मेंटेनन्ससाठी. येस. आणि जसं आपण आता बाहेरून आपल्या त्वचेची काळजी घेतो, तसं आतमधून सुद्धा आपल्या त्वचेला कुठे ना कुठेतरी चांगलं राहण्यासाठी गरज असते, ती म्हणजे योग्य त्या डाएटची. तर मग त्वचेसाठी, आपल्या स्किनसाठी, ती हेल्दी राहण्यासाठी काय डाएट आपलं असलं पाहिजे? शक्यतो आपलं फास्ट फूड सध्या आपण खूप खातो, सो त्याचाही परिणाम होत असेल का? हो, त्याचा डेफिनेटली परिणाम होतो. तर फास्ट फूड आम्ही ऑब्व्हियसली अजिबात रेकमेंड करत नाही. ते चवीला छान लागतं, 3-4 महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्हाला क्रेविंग झालं, यू कॅन हॅव इट. बट जे लोक खूप सारखं ते कन्झ्युम करतात, तर स्किनवर पण त्याचे परिणाम दिसायला लागतात. सो हेल्पफुल डाएट विल बी भरपूर भाज्या, भरपूर फळं, भरपूर सॅलडचे प्रकार, भरपूर पाणी, एवढं पुरेसं आहे. आपल्याला खूप हायफाय डाएट करायची गरज नसते. इतकं, येस, दॅट इज इनफ. खरंय. म्हणजे आपण आपल्या घरातल्या गोष्टी वापरून सुद्धा ऍब्सोल्युटली स्वतःला खूप छान हेल्दी ठेवू शकतो. आणि अगदीच जर एखादा आपल्याला आजार होत असेल तर तो अगदी वाढल्यानंतर, म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा आधीच स्पेशालिस्ट कडे जाणं, योग्य त्या डॉक्टरकडे जाणं, हे पण तितकंच गरजेचं आहे, जे आपल्या या डिस्कशन मधनं मला समजलं. आणि बरेचदा आपल्याला स्किन रिलेटेड खूप प्रॉब्लेम होत असतात, पण आपल्याला ते क्लासिफाय नाही करतायत की ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, आणि त्यामुळे सर्रास लोक जे बोलतात त्याप्रमाणे आपण औषधं घेतो, टीव्हीवर, युट्यूबवर, आणि तिथे बघून आपण स्वतःवर उपचार करत असतो. त्यामुळे मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं की योग्य त्या एक्सपर्टकडे जा आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन त्यांनाच विचारा, नक्की ते तुम्हाला हेल्प करतील. मॅम, आपण अगदी खूप वेळापासून गप्पा मारतोय, पण खूप छान तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. विशेषतः गृहिणींना सुद्धा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम होत असतात आणि त्याबद्दल बोललं जात नाही, ते सुद्धा तुम्ही आमच्याबद्दल बोललात. अगदी साध्या साध्या गोष्टी वापरून सुद्धा आपण स्वतःला हेल्दी आणि छान ठेवू शकतो. हो, नक्कीच. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. असेच जे काही प्रश्न आहेत किंवा स्किन रिलेटेड काही तुम्हाला प्रॉब्लेम अजून जाणवत असतील तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी आमचा हा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा आम्हाला सांगा. लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.